मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांच्या कपाळाला गंध आहे आणि त्यांची कृती ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना अनुसरून आहे. आतापर्यंत कोणीही काही धाडस दाखवलं नाही की प्रतापगडच्या पायथ्याचं त्या अफजलखानाचं थडगं जे होतं त्या थडग्यावरती खरं तर सौंदर्यीकरण करण्यात आलं. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिले आहेत ज्यांनी ठरकावून सांगितलं की हिंदुत्वाच्या पुढं आम्हाला इतरांची कोणाची आम्ही हायगाई करणार नाही. आणि एका रात्रीत त्या अफजलखानाच्या थडग्यावरती जेवढं काही बस्तान मांडलं होतं त्यांनी तात्काळ तोडून काढलं. म्हणजे लक्षात घ्या, हिंदुत्वाकरता काम करणाऱ्या माणसाच्या मागे आपल्याला उभं राहायचंय. तर उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी लाखोंच्या कोट्यावधींच्या संख्येनं मतदान करत पुन्हा एकदा धनुष्यबाणाला आणि कमळाला बहुसंख्येनं विजयी करत देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान करण्याकरता सहकार्य करायचं आहे. मला खात्री आहे आपण सगळे सुज्ञ आहात. आपलं एक मत हे रामाकरता, आपलं एक मत हे कृष्णाकरता आणि आपलं एक मत हे ज्ञानवापी करता. लक्षात घ्या, आत्ताच लोकांच्या पायाखालची माती सरकू लागली आहे. अरे आता आपण संधी दिली तर रामाचं मंदिर झालं. आता पुन्हा जर हे आले तर निश्चित काशी होईल. आपण म्हणायचो आता अयोध्या झालं पण मथुरा काशी अभी बाकी आहे. आणि होय, हे पूर्ण करण्याकरता आपलं हे स्वप्न खऱ्या अर्थानं लोक म्हणत होती मंदिर वही बनाएंगे तारीख नाही बताएंगे. पण मोदीजींनी त्यांना अत्यंत सुंदर चपराक दिली आहे की मंदिरही बनलं, तारीखही सांगितली. आणि मला वाटतं आता पुढच्या तारखेच्या अनुषंगाने ते काम करतायत. फक्त मोदीजींना साथ हवी आहे ती आपल्या आशीर्वादाची. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं मनाला आणि कमळाला मतदान करण्यात आपण सगळे अग्रेसर असलं पाहिजे. आणि मला वाटतं होय, आपल्याकरता हीच पूजा, आपल्याकरता हीच अर्चना आणि आपल्याकरता हेच खऱ्या अर्थानं राष्ट्राला मंगल, दिव्य आणि रमणमय करणारं काही काम असेल तर उद्याची निवडणूक आहे. लोकशाहीचा राजा जागा हो. तुमच्या एका मतानं उद्याच्या देशाचं भवितव्य ठरणार आहे.